पदावरून काही वाद काही जिल्ह्यांमध्ये निर्माण होऊ शकतो, त्या पद्धतीनं मागणी सुद्धा थेट आता पालकमंत्री पदाची केली जाते। भरत गोगावले यांनी म्हटलं की रायगडचा पालकमंत्री मीच होणार, तिकडे संजय शिरसाट सुद्धा म्हणताय तसा काही वाद पालकमंत्री 12 जिल्हे असे आहे की जिथे मंत्री झालेले नाही। 12 जिल्हे नाही, 12 जिल्ह्यात मंत्री नाही आहे, कारण आता शेवटी मी सांगितलं महायुतीच्या सरकारमध्ये थोडंसं होत असणार, पण आम्ही आता जसं खाते वाटपाचा आमचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडलं, आम्ही सर्व समजदार आहोत। एकनाथजी, अजितदादा, माननीय मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाची वाटप झालेलं दिसेल। राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर आहेत, तर त्या ठिकाणी त्या कुटुंबांची भेट घेणार आहेत। असं आहे की वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये 14 कोटी जनतेला आश्वासित केलं आणि परभणीच्या घटनेमध्ये जे आरोपी आहे तो मनोरुग्ण आहे, त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली, पण आता यांना राजकारण करायचं आहे। राजकारणाकरता या ठिकाणी पहिल्यापासनं संविधानाचा त्या ठिकाणी मुद्दा घेऊन यांनी लोकसभेतील राजकारण केलं, आताही राजकारण करताय। खरं तर त्या ठिकाणची घटना दुर्दैवी आहे, पण शासनानं ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेतली आहे, सारं त्या ठिकाणी करत असताना केवळ राजकारणाकरता दौरा आहे। खरं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्याबद्दल आणि संविधानाबद्दलचा खरा राग तर या ठिकाणी म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजींना हरवण्याचं पाप काँग्रेस पार्टीने केलं। ते त्या ठिकाणी राजकारणातून त्यांचं आयुष्य राहू नये याचे षडयंत्र काँग्रेस पार्टीने केलं। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी जो अधिकार दिला, तो अधिकार जो देत असताना अनेक अडथळे काँग्रेस पार्टीने तयार केले। काँग्रेस पार्टीने ते सभागृहात बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची त्या ठिकाणी तयारी केली। बाबासाहेबांचं संविधान हे त्या ठिकाणी तोडण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं आणि काँग्रेस पार्टीचा आणि राहुल गांधीचा उद्याचा दौरा म्हणजे नौटंकी आहे। खरं तर अशा नौटंक्या करू नये, समाजाला न्याय देण्याकरता जास्तीत जास्त विधायक काय कार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचे त्या ठिकाणी दौरे करून अशा पद्धतीचे त्या ठिकाणी नौटंक्या करून काही महाराष्ट्राचं त्या ठिकाणी समाज हा त्यांना साथ देणार नाही। आम्ही सर्व मागासवर्गीय समाज, 18 पगड जाती, ओबीसी समाज आणि त्या ठिकाणी बौद्ध समाज असेल, हा सर्व समाज एकत्र आहोत, गुण्यागोविंदांना नांदतो आहे। एखाद्या घटनेतनं त्या ठिकाणच्या दुर्दैवी घटनेतनं त्या ठिकाणी थोडं त्या ठिकाणी वातावरण दूषित झालं आहे, पण निश्चितपणे आमचं सरकार त्या ठिकाणी काम करत आहे। आता हे नौटंकी करताय, काल परवा ईव्हीएम पण ती नौटंकी केली, आता बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी त्या घटनेवरनं ते राजकारण करतायत। मला वाटतं या राजकारणाला कोणी बळी पडणार नाही। काल शरद पवार साहेब गेले होते भेटायला परभणीच्या कुटुंबाला, स्वतः सोफ्यावर बसले आणि पीडित कुटुंबाला मात्र जमिनीवर बसवलं। यावरून आता नवीन एक वाद निर्माण होतोय की यांना दलितांशी काही घेणं देणं नाहीये, हे केवळ राजकारण करतात। नाही, मला असं वाटतं